ज्ञानी पुरुष वैकुंठाची अपेक्षा करत नाही. अज्ञानाला वाटतं की आम्हाला वैकुंठात जायला पाहिजे. काहीच नाही वैकुंठात. आहे तया सुका अरे वैकुंठाची आम्हा नको धाडू हारी. 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 वासद पंढरी सर्व काल. वासद पंढरी सर्व काल. वैकुंठ कोमट जुनात झोपाळे. वैकुंठ कोमट जुनात झोपाळे. वैकुंठाशी आम्हा नको धाडू हारी. वास दे पंढरी सारा काळ. काय महाराज म्हणतात आम्हाला वैकुंठात जायचंच नाहीये म्हणून आम्हाला वैकुंठ नको आहे की नाही. नाहीतर भक्ती साधनेचं फळ वैकुंठ प्राप्ती आहे. लक्षात ठेवा. 3 भक्तीचे फळ आहेत. भक्ती साधनेचं फळ वैकुंठ प्राप्ती आहे. भक्ती साधनेचं फळ भगवत प्राप्ती आहे. आणि भक्ती साधनेचं फळ स्वस्वरूपानुभूती आहे. विठ्ठला विठ्ठला अरे अशा प्रकारची कीर्तनं गुरुजी सांगायचे. त्यांचं आम्ही ऐकलेलं आहे. हे कीर्तन याला कीर्तन म्हणतात. याला काय म्हणतात? याला कीर्तन म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. आणि तुमच्या संसारातली किरकिर पुन्हा कीर्तनात सांगायची. त्याला काय म्हणतात? त्याला संसार म्हणतात. तुमची जी घरादारातली किरकिर आहे काय तीच किरकिर कीर्तनातून सांगायची. तुम्हाला मजा येते मस्त. रोज भोगता त्या गोष्टीची काय मजा आहे? जे तुम्ही आजपर्यंत अनुभवलं नाही, पाहिलं नाही, त्या गोष्टी अनुभवात येणं महत्वाचं आहे. तुकोबारायांनी स्पष्ट म्हटलं वैकुंठाचा वास नको देऊ हरी. काय द्यायचे असेल तर पंढरीचा वास दे. कारण पंढरीमध्ये काय परब्रह्म आहे. विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पंढरीत परब्रह्म आहे. खरे वैष्णव त्या वैकुंठात जाऊ नये म्हणून तिथला वैकुंठनाथ विठ्ठलाच्या रूपात इथं येऊन म्हटला. आणि तुम्हाला खऱ्या वैष्णवाला इथं सर्व आहे तिथं काहीच नाही. किती देव कृपाळू आहे. तुमच्यासाठी आला आणि तुम्ही त्याला सोडून तिकडे पळायला लागले. विठ्ठला विठ्ठला. 5-10 माणसं आम्हाला एकदा भेटले तिकडं आमच्या भागात. त्या विदर्भातली गोष्ट आहे. काय तेव्हा महाराज आम्हाला पंढरपूरला न्या एकदा. म्हणलं कशाला जायचं? नाही लोक जातात आम्हाला असं वाटतं की संताबरोबर गेलेलं बरं राहील बा. मग म्हटलं काही हरकत नाही पण तुम्हाला आमच्या नियमाप्रमाणे वागावं लागेल तिथे. मी काय कोणाला घेऊन जात नाही म्हटलं कधी. आता तुमची एकदम दाट इच्छा झाली. मला एकही माळकरी नाही त्यातलं. मला वाटलं पंढरपूरला जातील तिथं बरं वाटेल तर माळी तरी घालतील. जो जीवन सुधरेल त्यांचं. माझा हा येतो होता. नाही मग तुमच्याबरोबरच यायचं संताच्या बरोबरच यायचं. काही हरकत नाही. मग तिथं गेल्यानंतर तिथल्या नियमात आपल्याला राहायचं. पंढरपूरला चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. तिथं गेल्या चंद्रभागेचं स्नान करायचं, पांडुरंगाचं दर्शन करायचं, हरिकथा ऐकायची. जिथं भजन चालू असेल तिथं बसायचं, भजन करायचं आणि संपलं की परत यायचं. आणि तुम्ही सांगितल्यावर का आम्ही करणार नाही काय? तुम्ही आम्हाला फक्त सांगत जा काय काय करायचं ना आम्ही करत जाऊ. म्हणलं ठीक आहे चला. गेलो
कमांडर गाडी घेतली एक, तिच्यात 15 जण ते बसले. आम्ही गेलो बा पंढरपूरला. चंद्रभागेचं स्नानही केलं, देवाचं दर्शनही घेतलं. ऐक नाही, आम्ही ज्यावेळी ती गोष्ट सांगतो ती फार जुनी गोष्ट आहे, त्यावेळी इतकी गर्दी नसायची. आता जेवढी पंढरपुरात गर्दी आहे, यात्रेच्या वेळेस जास्तीत जास्त 3-4 घंट्यात दर्शन व्हायचं, जास्तीत जास्त. ऐक नाही, लयच गर्दी झाली. तर मला काय म्हणायचं, मग दर्शन झाले. मग त्यावेळी दुंडा महाराज प्रसिद्ध होते. दुंडा महाराजांच्या मठात त्यांचे यात्रेच्या वेळी कीर्तन व्हायचे. मी म्हटलं पहा आपण दुंडा महाराजांच्या कीर्तनाला जाऊ. ते म्हणे म्हणाल तसं. तुम्ही जर म्हणाले दुंडा महाराजाला, दुसऱ्या महाराजांच्या कोणाच्याही नाही. त्यांना कधी महाराजांशी घेणं नव्हतं आणि कीर्तनाशी घेणं नव्हतं. पण कसे ते कळले पता नाही, पंढरपूरला यायला हेच कळत नव्हतं. आणि मग नेले आणि म्हटलं आता चला कीर्तनात बसू. दुंडा महाराजचं कीर्तन आहे. म्हणलं चला पुढं बसू. गर्दी काय नव्हती, 50-60 लोक होते, 5-25 बाया होत्या. एवढ्या कीर्तन चालू होतं. पुढं जागा होती बसायला. चला म्हटलं. म्हणले महाराज आम्ही नवे येत, आम्हाला काय कळते ते कीर्तन, आम्ही बरेन मागत बसतो. म्हटलं माग बसा, परंतु कीर्तन मोडल्यानंतर एकमेकाला भेटू, नाही तर तुमची ना आमची ताटातूट व्हायची. तर कुठं शोधत बसू तुम्हाला? नाही, आम्ही कुठं काय पळून जाणार आहे का? आम्ही दरवाज्यातच उभे राहू इथंच. कीर्तन संपलं, मी बाहेर आलो तो माणसाचा पत्ताच नाही. म्हणून माणसं कुठं गेले आपले? आधी तर गर्दी यात्रा होती, इकडे शोध तिकडे शोध, तिकडे शोध तिकडे शोध. आणि केव्हाची गोष्ट आहे, काला झाल्यानंतर देवाची प्रक्षाळ पूजा असते. आणि म्हणजे पौर्णिमा काल्याची होऊन गेली होती, जास्त गर्दी नव्हती राहिली, पण होती गर्दी. पूर्वीचे लोक पंढरपूरला गेले की काल्या घेतल्याशिवाय येत नाही. आता एकादशी होत येत नाही, रात्री 12 वाजेपासून स्वयंपाक सुरू करतात, खाय प्यायचं. झाली सुटली द्वादशी, चला घरी. आता इकडे शोध तिकडे शोध, पण पुढं असं इकडे तिकडे काहीतरी वाजत होतं. म्हटलं एखाद्या वेळी त्या तिकडं वाजतं तिकडे गेले असतील. असं काय नाही की वारकऱ्यांनी डीजेवर नाचू नये. आता वाजायत लागलं तर नाचायला काय हरकत आहे. म्हणून तिकडं काहीतरी डफडे वगैरे वाजत होते, गेले होते डफडे तिकडं आवाज आवानं. आमची माणसं त्या दिंडीमध्ये ऐक नाही. त्या लोकांना काय असे निंबाचे डाळे बांधलेले आपल्या अंगाला, गळ्यात काही डाळे, अंगाला काही, आणि पुढे एक बकरू सजवलेलं, त्या बकऱ्याच्या गळ्यात हार, त्याला शेंदूर लावलेला. आणि ती चालली होती दिंडी पंढरपूरच्या बाहेर, गावातून बाहेर चालली होती. आणि आमची मंडळी त्या दिंडीत नाचू लागली. गेलो मी, धरला हात. म्हणे का रे, काय? ते म्हणे महाराज तिकडं कुठं मन लागत नव्हतं, याच्यात जरासं डपड्यावर बरं मन लागू लागलं. म्हणून आम्ही याच्या पाठीमागं चालत होतो. मूर्खाव म्हटले, काय माहिती आहे का तुम्हाला, हे बकरू कशाला चालवलं? कापायला चाललो म्हटलं देवीला. आपण देवासाठी आलो का बकऱ्यासाठी आलो? ते बरं आहे, पण आम्हाला कसं वाटलं बरं वाजतं म्हणून त्याला वाजायच्या पाठीमागं. मग तिकडं का टाळ मृदंग वाजले नव्हते का? परंतु पंढरपुरात गेल्यानंतर सुद्धा संस्कारात बदल झाला का? नाही. विठ्ठल आणि आजही जे हौशे गौशे 900 जातात ते काय बदल करून घ्यासाठी जातात का? आणि पंढरपूरनं आल्यावर लगेच दारू सुटते का? उलट शिल्लक प्यायला लागतं, कारण तिथंही काही पिणारे सापडतात. माणसं कुठं दारू पेतील? दिंडीत चालणारे माणसं सुद्धा दारू पेतात काही काही, हे लक्षात ठेवा. तुम्ही बारकाईनं पहा, बरोबर सापडल्याशिवाय राहणार नाही. आणि जे खरे माळकरी आहेत, जे खरे वारकरी आहेत, त्यांच्या जीवनात नाही असं घडणार. पण फालतू लोक ज्यावेळी जातात आणि त्यांना व्यसन जडलेलं असतं, कुठं गेलं त्यांना काहीच वाटत नाही. फरक पडला का? फरक पडलेला नाही. चला आपला विषय काय होता तो पाहू. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपण ज्याच्यासाठी आलो आहे की नाही, ज्याच्यासाठी परमेश्वराने आपल्याला जन्माला घातलेला आहे, आणि ते कशासाठी घातलेलं आहे संत आपल्याला सांगतात नेहमी. हे साधे आलिया वंगा सारंगधर, हे साथी आलिया वंगा सारंगधर.